मणिकरण साहेबचा मी आता गुरुद्वारा पाहिला. आता आम्ही चाललोय कसोलला. नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. आमच्या हिमाचल पिकनिकच्या सेकंड डेला आम्ही आलेलो आहे मणिकरणला. आणि मणिकरण आता आमचं पाहून झालेलं आहे, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि आता आम्ही निघालेलो आहे कसोलला जायला. आणि कसोलला जायला 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे मणिकरण पासून. तर आम्ही आता अर्धा तासामध्ये वगैरे कसोलला पोहोचू, कारण रस्ता आज खूप छोटा आहे. कसोलच्या साईट सीन मध्ये आम्ही पाहिलं तर तिथे जास्त करून टुरिस्ट कॅम्पेन साठी येतात आणि नॅचरचा आनंद घेण्यासाठी. हे बघा, असे कॅम्पेनला आल्यावर असे टेंट हाऊस आहेत, हॉटेलचेच आहे ते. आणि या टेंट हाऊस मध्ये राहतात. आणि बरेचसे असे हॉटेल आहेत ज्यांचे टेंट हाऊस आहेत. आणि हे नदीच्या किनारीच आहे आणि ही पार्वती नदी आहे जी वरून मणिकरण वरून वाहत येते. आम्ही आता कसोलमध्ये पोहोचलोय आणि कसोलमध्ये पोहोचायला आम्हाला अर्धा तास वगैरे लागला, कारण थोडासा रस्ता वगैरे खराब होता मध्ये. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू होती. आणि हे बघा, हे कसोलमध्ये अशा प्रकारचे हॉटेल्स वगैरे आहेत आणि बऱ्याच प्रमाणात हॉटेल्स आहेत तिथे. खाण्याची आणि राहण्याची सोय उत्तम आहे इथे कसोलमध्ये. आपण बघू शकता ठिकठिकाणी हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहे. आणि आता आम्ही कसोलमध्ये नॅचर पार्क बघायला आलोय. आता आम्ही आलोय कसोलच्या नॅचर पार्क मध्ये. आमचा ग्रुप आलाय. ए माऊली, फोन तुझा ना. चल येतेस खाली, शूटिंग काढते मी तोपर्यंत. हे आहे गार्डन. इकडे लहान मुलांचा प्लेइंग एरिया आहे. छान अशी लाकडाची मूर्ती बनवली, लाकडामध्ये, झाडाच्या खोडामध्ये. इथं कॅफेटेरिया पण आहे,
रिव्हर साईड किड झोन वॉकिंग ट्रेल. हे पूर्ण झाडांच्या लाकडापासून बनवलेलं आहे सगळं. एक खायचे ना तुला एक दे एक खायचे ना चल लवकर एक नहीं तो पहले वाली जगह पे कभी उरलंच नाही. इकडं खालच्या साईडला नदी आहे, पार्वती नदी आहे ती. आणि त्याच्या समोरच उंच असा डोंगर आहे आणि या डोंगराच्या समोरच हे एवढं छान असं गार्डन आहे आणि एकदम स्वच्छ आहे गार्डन. त्याच्या समोर नदी आणि त्याच्या समोर डोंगर. खूप छान असं सीन आहे. फटाफट चल. गार्डन बघून झालंय. आता आम्ही बसने पुन्हा चाललोय मनालीला आणि आम्हाला आता मनालीला जायला 2-3 तास लागतील. त्याच्या अगोदर आम्ही आता इथे ब्रेकफास्ट स्नॅक्स खाऊन घेतो. इथं खाण्यासाठी वगैरे हॉटेल आहेत कसोलला. आता आमचं स्नॅक्स खाऊन झालेलं आहे. स्नॅक्समध्ये आम्ही व्हेज नॉन व्हेज मोमोज खाल्ले. इथे खूप छान असे मोमोज मिळाले आम्हाला, पकोडे मिळाले. तर आता आमचं स्नॅक्स झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे मनालीला जायला. आणि आमची गाडी थोडी लांब पार्किंग आहे, तर आता थोडंसं अंतर आम्ही आता चालत जातो. असं चला जायचंय. हे आपली आहे का? हे आपली आहे का? हे पूर्ण कसवलंय ते डोंगर कसोलचे. आता आम्ही 15 मिनिटं चालून आता आमच्या गाडीच्या जवळ पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे मनालीला जायला. पाठीमागे या. हे बघा, हे कसोलचे पूर्ण शूटिंग गाडीतून केलेली आहे. ही पार्वती नदी आहे जी मणिकरणच्या तिकडून वाहत येते वरून. आणि ही कसोलची सगळी घरं आहेत. इथेच हॉटेल्स वगैरे सगळं आहे आणि चारी बाजूनी डोंगर आहेत कसोलला. आणि खूप छान क्लायमेट आहे, खूप मस्त निसर्ग आहे. तुम्ही कधी आलात हिमाचलमध्ये तर कसोलला नक्की विजिट द्या. खूप सुंदर बघण्यासारखं सौंदर्य आहे. आणि हे बघा, समोर बर्फाचे डोंगर पण दिसतात आहे वरती.
कुलू मनाली हायवे आणि आय लव्ह कुल्लू, हे कुल्लू आहे हायवे. तर आमची टेम्पो ट्रॅव्हलर पॅकिंग केली आहे आणि आता आम्ही अतिथी देवो भव या हॉटेलमध्ये आम्ही इथे चहा कॉफी घेण्यासाठी थांबलोय. कारण गाडी 2 तास ट्रॅव्हल पण केल्यावर गाडीला पण रेस्ट हवा होता आणि हे हॉटेल खूप छान अशा ठिकाणी आहे. ही प्लेस आम्हाला खूप आवडली नदीच्या किनारी, म्हणून आम्ही आता इथे चहा, स्नॅक्स आणि कॉफी वगैरे पिण्यासाठी थांबलोय. आमची चहा कॉफी रेडी होते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते समोरचा नजारा. हे बघा, हा पूर्ण कुलू आहे. हा समोर डोंगर आहे आणि ही घरं जी दिसतात आहे ती कुलूची आहेत. आणि बघा मग समोर नदी वाहते खाली. किती छान सिनरी आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे सोलंग व्हॅली आणि रोहतांग पासचा, तर तो आवर्जून पहा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.